1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून शिवसेनेच्या जय महाराष्ट्र माथाडी व जनरल कामगार सेनेने मोफत सदस्य नोंदणीला सुरुवात केली आहे। शिवसेनेच्या माध्यमातून कामगारांना न्याय मिळवून देण्याबरोबरच कामगारांच्या पार्श्वभूमीचीही संघटनेकडून तपासणी केली जाईल। संघटनेच्या एकाही कामगारापासून मालक व कंपनी अडचणीत येणार नसल्याची खबरदारी घेतली जाणार आहे, संघटनेचे अध्यक्ष जेरी डेव्हिड यांनी सांगितले आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आनंद आश्रममध्ये सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला आहे। यावेळी अध्यक्ष जेरी डेव्हिड यांच्याबरोबरच कार्याध्यक्ष राजेंद्र सुर्वे, उपाध्यक्ष राजा ठाकूर, सरचिटणीस जयंत साठे, खजिनदार राजेश सकपाळ इत्यादींची उपस्थिती होती। यावेळी संघटनेच्या प्रदेश सचिवपदी अनिल भगवान भोईर यांची निवड करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नागरिकांच्या आणि कुटुंबांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे। त्यानुसार राज्यभरात स्वच्छता कर्मचारी, घरेलू स्त्री-पुरुष कामगार, चालक, सुरक्षा रक्षक, प्लंबर, सुतार, इलेक्ट्रिशियन, गीग कर्मचारी इत्यादींची सदस्य नोंदणी केली जाईल। ह्या कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी, कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे। त्याबाबतचा अहवाल आणि सर्व माहिती पोलिसांना दिली जाईल। काही कामगारांमुळे फसवणुकीच्या घटना आणि गुन्हे वाढत आहेत, त्यामुळे नोंदणीकृत कामगारांची पार्श्वभूमी तपासण्याचा निर्णय घेतला आहे। आगामी काळात जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेनेच्या एकाही कामगाराकडून नागरिकांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेणार आहोत, असं अध्यक्ष जेरी डेव्हिड यांनी सांगितलं आहे। तर दर मंगळवारी डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शाखा आणि दर बुधवारी मुंबईतील बाळासाहेब भवन आणि दर शुक्रवारी 2 ते 5 या वेळेत आनंद आश्रममध्ये ही नोंदणी केली जाईल। नियमानुसार काम करणाऱ्या माथाडी कामगारांना न्याय आणि हक्क मिळवून देण्याकरिता तसेच फसवणूक करणाऱ्या कामगारांवरती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी अध्यक्ष जेरी डेव्हिड यांनी दिला आहे। प्रथम महाराष्ट्राच्या दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा। आज आमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे, कामगारांसाठी महत्त्वाचा दिवस आहे आणि आज साहेबांच्या सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने आज आम्ही आनंद आश्रममध्ये एक बैठक बोलवली आणि आम्ही असा एक निश्चय केला आहे का कामगार सदस्य नोंदणी हे सुरू करायचं, जेणेकरून जेवढे आपले कामगार आहेत, जेवढे कामगार आपले आहेत त्यांना सदस्य करायचं। जे आपले आता पहिल्यासारखाचा विषय राहिला नाही, आपल्या कंपन्या मोठ्या राहिल्या नाहीत, मग आता मॉल झाले, दुकानं झाले, मालक चालक हे जेवढं आहेत त्यांना सदस्य करणं, जसे हाऊसकीपिंगवाले झाले, छोटे मोठे जेवढे महिला वगैरे झाले, घरकाम, जेवढे कामगार आहेत, कामगार क्षेत्रामधले जेवढे लोक आहेत त्यांना आम्ही सदस्य करायचं ही एक मोहीम चालू केली, जेणेकरून आपल्या परिसरामध्ये ठाणेकरांना पण त्याचा फायदा होईल। त्यांच्यावर म्हणजे एखादा आपल्याकडे कामगार काम करतो, तो कामगार कुठनं आला, त्याच्याकडे ID आहे का नाही, काय आहे त्याची पण आपल्याला माहिती भेटेल आणि पक्षाला पण आपला एक सदस्य भेटेल। कामगारांचा फायदा हा होणार का कामगाराला आज काय आहे, हे जे कामगाराला पहिले जे कंपनी बेनिफिट द्यायचे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी द्यायचे, सरकार नोकरीवाल्यांना भेटायचं, ते कामगारांना भेटत नाही। मग ते फायदा आमच्याकडनं, आम्ही आमच्या पक्षाकडनं त्यांना कॅम्प वगैरे लावून तुम्हाला मेडिकल इन्शुरन्सचा विषय कसा करायचा, त्यांना हेल्थ इन्शुरन्सचा विषय, बाकी त्यांना एखादा कामगाराला काढलं कामावरनं तर त्याच्यासाठी बोलणारा पक्ष पाठीचा राहील। कारण काय होतो, दुकानात काम करणारा 10,000 8,000 काम करतो, 8-10 वर्ष काम केल्यानंतर त्याला मालक अचानक कामावरनं काढून टाकतो, मग त्याला त्याच्या पाठीशी कोण उभा राहत नाही। तो आमचा सदस्य झाला, त्याच्या पाठीशी पूर्ण शिवसेना पाठीशी उभं राहील। सदस्य नोंदणी अशी असेल की ज्या ज्या प्रभागामध्ये ज्या नगरसेवक आमचे आता सध्या पूर्ण सत्ता आमचे महापौर आपले सर्व आमचे आहेत, आमचे जेवढे नगरसेवक आहेत, जिथं आमचे नगरसेवक नाहीत तिथं पण आमचे पदाधिकारी आहेत, म्हणजे आमचे युनियनचे पदाधिकारी आहेत। ते पदाधिकारी त्या परिसरामध्ये निरीक्षण करतील का बाबा इथे कामगार कुठले कुठले आहेत, बाबा एक सोसायटीमध्ये बिल्डिंगमध्ये काम करतो तो वॉचमॅन आहे, तो वॉचमॅन कुठला येतोय, त्याच्याकडे ID आहे का नाही, ते झालं। ते बाई कामाला येते तिचं काय आहे, असं सर्व म्हणजे प्लंबर असतो, तिथे वायरमॅन असतो, हे प्रत्येक सोसायटीमध्ये असतात, जेणेकरून आपल्याला माहीत पडेल का जो कामगार काम करतो तो बाबा बरोबर आहे, त्याच्याकडे ID आहे, उद्या काय त्रास नको व्हायला। दर शुक्रवारी आम्ही इथे 2च्या नंतर आम्ही इथं असणार आहे, 2 ते आम्ही 5-6 पर्यंत असणार, जेणेकरून कामगारांचे काही प्रश्न असतील तर ते आम्ही इथे निवारण करू। आता आमचे जेवढे पदाधिकारी आहेत त्यांना आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे का जे आपले पदाधिकारी आहेत ज्यांनी आपल्यामुळे आपल्या लोकांना त्रास झाला नाही पाहिजे, म्हणजे काही त्रास देणं, पैसे मागणं हे ते नाही झालं पाहिजे आणि सदस्य करताना पण त्यांच्याकडनं आपण पैसे न घ्यायचे नाही, त्यांना ₹1 आपला सदस्य चार्ज असेल तो घ्यायचं।
जेणेकरून कसं आहे आपल्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे म्हणून ही संघटना ही जी संघटना आहे आपल्या जे युनियन आहे माथाडी कामगार सेना आहे जनरल कामगार सेना आहे ही जी संघटना आहे हे आपण एक पहिलं सर्व कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे का हे ज्या टायमाला मालक असला तर कामगार असणार म्हणून मालकाला त्रास नाही झाला पाहिजे ह्याची पहिला काळजी घेतली पाहिजे आणि मालकाला पण आपण सदस्य करून घेतो जेणेकरून आपल्या जे कामगार आहेत त्यांना त्रास नाही झाला पाहिजे कारण हे दोन्ही रथाचे दोन चाक आहेत हे दोन्ही बरोबर चालले पाहिजे।